गुड आफ्टरनून. चला तर स्टडी पॉइंट एज्युकेशनचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या लेक्चर नंबर 14. आता आज बघायचं लेक्चर 3 आपण बघितलेला आहे. प्राकृतिक महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपण चालू केलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पठार बघितले होते. आताच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलची रचना कशी आहे ते आपण सर्व माहित करून घेणार आहोत. आपलं हे लेक्चर नंबर 14 आहे आणि प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपल्याला बघायचा आहे. स्टडी पॉइंट एज्युकेशन आपलं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. मी शैलेशचं हे लेक्चर सिरीज घेत आहे. तर त्याला आपण प्राकृतिक भूगोलला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलला सुरुवात करू. तर बघा, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपण आजच्या लेक्चरमध्ये बघून घेणार आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये पठार पूर्ण बघितली होती. आता आपण थोडी रचना बघू आणि त्यानंतर मग डोंगर, सह्याद्री पर्वतरांगा ह्या सर्व पार्ट आपण कव्हर करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण रचना कशी आहे ते बघू. मग पहिल्यांदा भारतीय द्विकल्पीय पठारी प्रदेशापैकी असलेल्या दक्षिण भारतीय पठाराचा एक उपविभाग म्हणजे महाराष्ट्र पठार आहे. द्विकल्पीय जो आहे भारताचा जो द्विकल्पीय भाग आहे त्याच्यामध्ये ते एक आपला असा खालच्या साईडला, तर त्याच्यामध्ये दक्षिण भारतीय पठार जे काही दक्षिण भारतीय पठार आहे त्याचा एक उपविभाग म्हणजे महाराष्ट्र पठार, ज्याला की आपण दख्खनचे पठार म्हणून ओळखतो. दख्खनचे पठार म्हणून ओळखतो. परंतु महाराष्ट्र राज्य हे वेगवेगळ्या प्राकृतिक रचनेमध्ये विभागलेलं आहे. तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व पश्चिम विस्तारलेली सातपुडा पर्वतरांग वसलेली आहे. महाराष्ट्राच्या उत्तर आणि पूर्व पश्चिम विस्तारलेली सातपुडा पर्वतरांग वसलेली आहे. म्हणजे बघा, आपल्याला आता हे मॅपवर तर बघायचे, पण पहिली थोडा माहिती करून घेतो आपण. महाराष्ट्राच्या उत्तर भागात, आता बघा महाराष्ट्राच्या उत्तर भागात कुठं, महाराष्ट्राच्या एका उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वतरांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. हे बघा, ही सातपुडा पर्वतरांग दिसते तुम्हाला. ही अशी सातपुडा पर्वतरांग पूर्व पश्चिम अशी पूर्णपणे पूर्व पश्चिम पसरलेली आहे. सातपुडा पर्वतरांग आहे ती. लक्षात आलं, महाराष्ट्राच्या उत्तरेकडल्या साईडला. त्याच्यानंतर काय सांगितलं पॉईंट मध्ये बघा, पूर्व पश्चिम विस्तारलेली सातपुडा पर्वतरांग वसलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला लागून असणाऱ्या अरबी समुद्रामुळे व पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेला उंच पर्वतरांगा सह्याद्रीमुळे पश्चिम घाटामुळे म्हणजे सह्याद्री पर्वतामुळे काय पश्चिम घाटामुळे कोकण किनारा हा एक प्राकृतिक विभाग आहे. म्हणजे कोकण किनारा प्राकृतिक विभाग कसा आहे तो बघा, महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला लागून असणारा अरबी समुद्र, पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे आणि पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेला उंच असा पर्वतरांग आहे सह्याद्री. त्यामुळेच कोकण किनारा हा एक प्राकृतिक विभाग आहे. तर पश्चिम किनारपट्टी तयार झालेली आहे. कशी ती बघा, तुम्हाला दाखवतो. तर ह्या साईडला पश्चिमेकडे हा पूर्णपणे अरबी समुद्र आहे, इकडल्या साईडला ही सह्याद्री पर्वतरांग आहे उत्तर दक्षिण पसरलेली. आणि ही जी पट्टी आहे ती पश्चिम किनारपट्टी आपण ह्याला म्हणतो. ही किनारपट्टी पूर्ण भाग हा किनारपट्टीचा आहे. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या मध्ये जी काही चिंचोळी पट्टी तुम्हाला दिसते त्यालाच आपण म्हणतो पश्चिम किनारपट्टी, कोकण किनारपट्टी. तो हा कोकण किनारपट्टीचा भाग आहे. लक्षात आलं. पुढे काय सांगितलं बघा, सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून महाराष्ट्र पठारावर काही उपरांगा विस्तारले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेत विविधता आढळते. आता सह्याद्री पर्वतरांग आपण बघितलेली आहे, कोणतीच नसलेली. आपण व्यवस्थित हे बघणार आहोत एकदा, पण हे सुरुवातीला माहिती करून घेतो बघा. हे सह्याद्री पर्वतरांग जे आहे, हे सह्याद्री पर्वतरांग आहे. त्याच्यामधून काही उपरांगा फुटलेले आहेत बघा, उपरांगा तयार झाले आहेत. एक जरी सातमळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग इथे एक आहे आणि शंभू महादेव डोंगररांग. ह्या मोठ्या प्रमुख डोंगररांगा ह्या सह्याद्री पर्वतातून विभागलेले फुटलेले आहेत रांगा, उपरांगा तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची विविधता तयार झालेली आहे यांच्यामुळे. ते आता जसं आपण पॉईंट पुढे जाऊ तसं आपल्याला समजून येते. मग पश्चिम किनारपट्टी काय समजली आपला, अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांगाच्या मधले भाग जी किनारपट्टी त्याला आपण पश्चिम किनारपट्टी म्हणतो किंवा कोकण किनारपट्टी भाग आहे हा. आणि दुसरी गोष्ट, सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्यामधून काय उपरांगा तयार झाले, सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट हे डोंगररांगा
तयार झालेल्या आहेत. या उपरांगा तयार आहेत, काय उपरांगा आहेत त्या. आणि आपण उत्तरेला, महाराष्ट्राच्या उत्तरेला बघितलं सातपुडा पर्वतरांग अशी पूर्व पश्चिम पसरलेली आहे. तर बघा पुढचा काय सांगितलेला पॉईंट आहे, महाराष्ट्राची प्राकृतिक सीमा. आता आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राची प्राकृतिक सीमामध्ये उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. उत्तरेला सातपुडा पर्वत आपण बघितलेला आहे. उत्तरेला काय आपण बघितले, उत्तरेला हा सातपुडा पर्वत आहे, बरोबर. लक्षात ठेवायची सीमा काय, उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. परत काय सांगितले, चिखलदरा डोंगर, तोरणमाळचे पठार. म्हणजे उत्तरेकडल्या साईडला उत्तरेस सातपुडा पर्वत आहे, चिखलदरा डोंगर आहे, गाविलगीर टेकड्या, तोरणमाळचे पठार, अस्तंबा डोंगर हे उत्तर भागावर आपण पाहिले. बघा उत्तर भागावर त्यांनी काय काय सांगितले, हे त्यांनी हे फक्त अभ्यंतरित माहिती, आपल्याला डीप मध्ये बघायचे अजून भरपूर डोंगर आहेत. फक्त हे सुरुवातीला आपण माहिती करून घेतोय की आपली सीमा कशी आहे महाराष्ट्र तात्पुरती. बघा तर उत्तरेला सातपुडा डोंगर सांगितलेला आहे, तोरणमाळ, अस्तंबा डोंगर आहे, गाविलगडच्या टेकड्या आहेत त्या, दरकेसा टेकड्या आहेत, ह्या उत्तरे भागात आहेत. लक्षात आलं, उत्तर भागात काय काय आहे, तोरणमाळ डोंगर आहे, अस्तंबा डोंगर आहे, गाविलगड डोंगर आहे. तर ह्या आणि सातपुडा डोंगर हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडल्या साईडला येत्या. लक्षात आलं, तोरणमाळचे पठार हे कुठे आहे, अस्तंबा डोंगर म्हणजे कोणत्या, उत्तरेच्या साईडला बघितला. पूर्वेस चिरोल टेकड्या, अहिरी टेकड्या येत्या. आता पूर्वेकडल्या साईडला काय आहे बघा, पूर्वेकडल्या साईडला त्यांनी सांगितलं की चिरोल टेकड्या म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्वेकडल्या साईडला चिरोल टेकड्या, अहिरी टेकड्या, दरकेसा टेकड्या, सुरजागड, भामरागड, चांदूरगड डोंगर हे भाग कुठे आहे, तो पूर्वेकडल्या साईडला आहे. मग महाराष्ट्राच्या पूर्वेकडल्या साईडला भागाला काय, चिरोल टेकड्या येत्या, सुरजागड, भामरागड, चांदूरगड डोंगर. हे डोंगर रंग आपण डीप मध्ये बघणार, पण सुरुवातीला आपण सीमा बघतोय महाराष्ट्राची. म्हणजे काय, महाराष्ट्राच्या उत्तरेला बघितलं आपण सातपुडा पर्वतरांग आहे, गाविलगड टेकड्या, गाविलगड डोंगर, मेळघाट डोंगर, गाविलगड टेकड्या, त्यात तोरणमाळ डोंगर आहे, अस्तंबा डोंगर हे कुठं महाराष्ट्राच्या उत्तरेकडल्या साईडला. पूर्वेकडल्या साईडला काय, दरकेसा टेकड्या, चिरोल टेकड्या, सुरजागड, भामरागड, चांदूरगड डोंगर ही भाग पूर्वेकडल्या साईडला. पश्चिमेकडल्या साईडला आपण बघितले कोकण किनारपट्टी आहे, अरबी समुद्र आहे, कोकण किनारपट्टी आहे, सह्याद्री पर्वत आहे, बरोबर. पुढे काय माहिती सांगितलं, दक्षिणेस ताम्रपर्णी नदी, मांजरा डोंगर, चिकोडी रांग आहेत. आता बघा दक्षिण साईडला काय सांगितलं, चिकोडी डोंगर रांग आहे. चिकोडी डोंगर रांग हित आहे, चिकोडी डोंगर रांग आहे, ताम्रपर्णी नदी ह्या साईडला तिने सांगितलेले आहे. आणि अजून काय सांगितलं त्यांनी, मांजरा डोंगर जे आहे ते मांजरा डोंगर रांग ह्या साईडलाच येते. म्हणजे दक्षिणेकडल्या साईडला मांजरा डोंगर रांग ह्या भागात येते. मग बघा त्यांनी काय काय सांगितलेलं की ह्या भागामध्ये चिकोडी डोंगर रांग आहे, ताम्रपर्णी नदी आणि मांजरा डोंगर ह्या भागामध्ये दक्षिणेकडल्या साईडला. म्हणजे महाराष्ट्र दक्षिण सीमा अशा साईडची आहे. चिकोडी टेकड्या, ज्योतिबा डोंगर, पन्हाळा डोंगर सगळ्यात शेवटी चिकोडी डोंगर आहे. आणि इकडल्या साईडला ताम्रपर्णी नदी आहे, मांजरा डोंगर रांग इकडल्या साईडला आहे. आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आपण बघितलं पश्चिमेला काय, अरबी समुद्र आहे. म्हणजे तुम्हाला तर कळलं काय काय त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र थोडक्यात बाउंड्री सांगण्याचा प्रयत्न केला काय की महाराष्ट्राच्या उत्तरेकडल्या साईडला सातपुडा डोंगर रांग आहे, गाविलगड डोंगर रांग आहे, त्या तोरणमाळ डोंगर आहे, अस्तंबा डोंगर आहे, अक्राणी डोंगर आहे. ह्या साईडला कोणते सगळ्याच्या मग उत्तरे साईडला महाराष्ट्राच्या. पूर्वेकडे काय सांगितलं त्यांनी, दरकेसा टेकड्या, चिरोल टेकड्या, सुरजागड, भामरागड, चांदूरगड डोंगर हे त्यांनी सांगितले महाराष्ट्राच्या पूर्वेकडल्या साईडला येते. आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेकडल्या साईडला काय सांगितलं तर अरबी समुद्र आहे, त्याला कोकण किनारपट्टी किंवा पश्चिम किनारपट्टी आहे. आणि पश्चिम सह्याद्री पर्वतरांग आहे पश्चिमेकडल्या भागात. आणि दक्षिणेकडल्या भागात त्यांनी काय सांगितलं की चिकोटी डोंगर रांग आहे, ती ताम्रपर्णी नदी आणि मांजरा डोंगर रांग ह्या भागात आहे असं त्यांनी सांगितलं. ही त्यांनी टोटल एक प्रकारची रचना सांगितली महाराष्ट्राची, कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवर काय काय आहे ते आपण बघितलं. आता बघा महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत, ते प्राकृतिक 3 विभाग पडतात. म्हणजे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत ते 3 भागात त्याची विभागणी केली जाते, ते आपल्याला बघायचंय.
तर महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्ट्या 3 विभाग पडतात. महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्ट्या 3 विभाग पडतात. आता जे मागचे जे काही डोंगर रांगा जे आहेत बघा, ह्या सर्व डोंगर रांगा आपण घेणार आहोत बरं का. ही नद्या, डोंगर रांगा त्यांच्या पठार आपण बघितले आणि डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात कोणती आहे आणि बाकीच्या ह्या सर्व पॉईंट आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण रचना बघतोय आणि त्यानंतर आपण मॅपिंगवरच पूर्ण आपलं लेक्चर असेल. त्यामुळे हे राहिले असं काय समजू नका, हे आपलं घ्यायचंय. फक्त आपण रचना बघतोय महाराष्ट्राची. आता बघा, महाराष्ट्राचा जे भूगोल आहे त्याच्यामध्ये प्राकृतिक रचनेमध्ये 3 भागात प्राकृतिकदृष्ट्या 3 भागात महाराष्ट्राची विभागणी केली आहे. सुरुवातीला अरबी समुद्र आहे, या अरबी समुद्र. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी आपण बघितलेली अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या मधली. त्याच्यानंतर मोठा हा सह्याद्री पर्वतरांग आहे, हे सह्याद्री मोठा किंवा पश्चिम घाटालाच म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं पठार, हे महाराष्ट्राचं पठार आहे. तर अशा पद्धतीने ह्याची विभागणी केलेली आहे. म्हणजे 3 भागात, एक कोकण किनारपट्टी, एक सह्याद्री आणि महाराष्ट्राचं पठार. इकडला हा अरबी समुद्र आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या प्राकृतिक 3 भागात विभागणी, कोकण किनारपट्टी, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. हे लक्षात आलं. अशा पद्धतीने त्याची विभागणी केलेली आहे. तर त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. बघा, पश्चिम किनारपट्टी आहे आपल्याला. तर पहिल्यांदा पश्चिम किनारपट्टी बघायची. पश्चिम किनारपट्टी म्हणजे कोकण किनारपट्टी. आपण ह्याची माहिती पूर्ण आपण आता बघणार. त्यानंतर आपण सह्याद्रीची, त्यानंतर पठारांची, अशा टप्प्याटप्प्याने आपण पॉईंट कव्हर करत जाऊ. बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी किंवा कोकण, पश्चिम किनारपट्टी किंवा कोकण कधी कशी बघायची. बघा, भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशापैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टी प्रदेश 3 भागात वर्गीकरण केले जाते. म्हणजे पश्चिम किनारपट्टीचं 3 भागात वर्गीकरण केले. त्यानुसार सुरत ते गोवा इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. आता बघा, सुरत ते गोवा इथपर्यंतची जी काही किनारपट्टी आहे, सुरत ते गोवा इथपर्यंत जी काही किनारपट्टी आहे, इथपासून सुरत ते गोवा, खालचा गोवा साईडचा, ही जी काही किनारपट्टी आहे त्याला कोकण किनारपट्टी म्हणून ओळखलं जातं. तर बघा, ह्या किनारपट्टीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते आपण भारताचं भूगोल बघताना त्यावेळेस ते तुम्हाला पुढच्या कोकणपासून कर्नाटक पर्यंत आणि कर्नाटक पासून कन्याकुमारी पर्यंत किनारपट्टीला वेगवेगळी नाव आहेत. ते आपण भारताचा भूगोल बघत असताना त्यामध्ये बघू. सुरुवातीला फक्त आपल्या महाराष्ट्राचा भूगोल बघतोय, त्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दलच फक्त माहिती करून घ्यायची. तर बघा, मग सुरत पासून ते गोव्यापर्यंत जी काही किनारपट्टी तिला आपण फक्त कोकण किनारपट्टी ह्या नावानेच ओळखलं जातो. म्हणून ओळखली जाते. बघा, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत, तर पूर्व पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेत असलेल्या अरबी समुद्रापासून ते सह्याद्री पर्वतापर्यंत. आता किनारपट्टीचा विस्तार कसा आहे बघा, कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेकडील बोर्डी तळसरी त्या दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत त्याचा विस्तार आहे. आपल्याला विस्तार कसा बघायचा आहे, डायग्राम दाखवतो तुम्हाला याची काय आहे ते. बघा, बोर्डी तळासरी पासून ते तेरेखोल खाडी इथपर्यंत त्याचा उत्तर ते दक्षिण हा विस्तार आहे. आणि पूर्व पश्चिम विस्तार कसा सांगितलं की अरबी समुद्रापासून ते सह्याद्री पर्वत, हा सह्याद्री पर्वत आहे बरोबर, आणि ह्या अरबी समुद्र इकडला हा भाग. तर मग ही जी किनारपट्टी आहे ती कोणती, पश्चिम किनारपट्टी किंवा कोकण किनारपट्टी जी असते तिला आपण कोकण किनारपट्टी असं म्हणतो. तर बघा, आपण त्याची माहिती बघायची. अरबी समुद्रापासून ते सह्याद्री पर्वतापर्यंत भाग जो आहे त्याला काय म्हणतो आपण, किनारपट्टी जी आहे ते अरबी समुद्रापासून ते सह्याद्री पर्वतापर्यंत मधल्या भागाला आपण किनारपट्टी असं संबोधतोय. काय सांगितलं बघा, मग तेरेखोल खाडीपर्यंत म्हणजे बोर्डी तळसरी दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत उत्तर दक्षिण झाली किनारपट्टी, आणि ते उत्तर दक्षिण अशी लांबी त्याची. आणि पूर्व पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेत असलेल्या अरबी समुद्रापासून ते सह्याद्री पर्वतापर्यंत, म्हणजे त्याचा विस्तार जो आहे तो पूर्व पश्चिम विस्तार अरबी समुद्रापासून ते सह्याद्री पर्वतापर्यंत त्याचा पूर्णपणे विस्तार आहे. लक्षात आलं.
अशा पद्धतीचा विस्तार आहे. मग आता बघा तिथपर्यंत बघितलं. त्यानंतर निर्मिती बघा. महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग हा प्रस्तर भागामुळे खाली खचल्यामुळे कोकणाची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे. कोकणाची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली ती कशामुळे? प्रस्तर भागामुळे. प्रश्न आला तर येऊ शकतो की प्रस्तर भागामुळे महाराष्ट्राची कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे. कोकण किनारपट्टी निर्माण झाली आहे. प्रस्तर खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंचवट्याचा कोकण म्हणून तयार झालाय. म्हणजे काय सांगितलं आहे? प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडील सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला गेलाय. प्रस्तर भागामुळे काय झालं की सह्याद्रीकडला एक भाग पूर्ण तीव्रसारखा उंच झालाय आणि कोकणाचा भाग जो आहे तो खाली खचलेला आहे. तर तुम्हाला त्याची डायग्राम कशी सांगतो मला बघा. इथं सांगितलेलं आहे. हा जो आहे तो हा भाग पूर्णपणे खाली खचला प्रस्तर भागामुळे आणि इकडला भाग उंचवट्यासारखा उंच झाला आणि इकडला भाग खाली खचल्यासारखा झाला. हे प्रस्तर भागामुळे झालेलं आहे. तर बघा इथपर्यंत आपण बघितलंय निर्मिती, महाराष्ट्राची निर्मिती, पठाराची निर्मिती म्हणजे पठाराच्या पश्चिमेकडील भाग जो आहे तो प्रस्तर भागामुळे खाली खचल्यामुळे कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे आणि पश्चिमेकडला भाग हा उंचवट्यासारखा तयार झाला आणि खाली खचल्यासारखा भाग तयार झालेला आहे. तर बघा इथपर्यंत आपण आज पश्चिम किनारपट्टीची निर्मिती इथपर्यंत बघू. राहिलेला पार्ट जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये तो कव्हर करून घेऊ. म्हणजे राहिलेला पार्ट अजून विस्तार कसा झालाय तो पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित पाहून घेऊ. तर लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर थँक्यू.